नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा तालुक्यातील कर्जे शिवारातून सुमारे 20,000 रुपये किंमतीची इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी लांबविले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा पाटीलपाडा येथे एका राहत्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीत घरदार जळून खाक झाले असून यात सुमारे 4,43,200 रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुर्दैवाने या आगीत एक बैल आणि 3 गायींसह वासरे दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नंदुरबार शहराला वीज पुरवठा करणारी केबल पातोंदा शिवारातील रेल्वे क्रॉसिंगजवळ ब्रेक झाल्याने सुमारे 9 तास अर्ध्या शहराचा वीज पुरवठा खंडित होता. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काल दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नंदुरबार शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. अनेक भागांमध्ये पुरवठा होऊ शकला नाही. नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहीत व्हावे यासाठी 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी ओवे मैदान सेक्टर 29 खारघर नवी मुंबई येथील समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आढावा घेतला. पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात रील, मिनी व्लॉग किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील 51,000 पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंग विषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वेळा पोलीस आपल्या वर्दीमध्ये रील करताना दिसत होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यायला लागला आहे. राज्यात आता काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही होऊन गेल्या आहेत. परंतु राज्यातल्या 50% आरक्षण मर्यादेच्या पुढे गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारलीय. महाराष्ट्रामध्ये 22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आता या 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना मोठी दणका मानला जात आहे. नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मंगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिरात आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्ष अनिता चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव महेंद्र फटकळ, मुख्याध्यापक युवराज भामरे आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सहाय्यक संशोधन अधिकारी भिकन भोये, संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते. थंडीचा निरोप होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच मध्येच आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवलीये. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवू लागला आहे. हा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरल्यामुळे राज्यातील अनेक भागांत अचानक वातावरण बदलले असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीये. दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात मुंबईत राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करताना सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील भीमसिंग मोत्याराव त्याने मोलगी गावातील बैल बाजाराजवळ रस्त्यावर मॅक्स गाडी उभी केली होती. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन सतीश सिंग परदेशी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहनचालक भीमसिंग मोत्याराव त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संविधानाचे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण SIR कार्यक्रम जाहीर केला असून या प्रक्रियेचा राज्यभर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी भाजपने विशेष नियोजन केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात पक्षाची विशेष SIR समिती गठीत केली असून यात अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीतून जवळपास 1075 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने राज्य शासनासोबत करार केल्याची माहिती उद्योग विभागामार्फत देण्यात आली. या करारांचे आदानप्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभाग व कंपनीमध्ये करण्यात आले. महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दांडी मारल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. कालही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला एकही नेता उपस्थित नसल्याने चर्चा रंगली आहे. पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुपस्थितीमुळे संभ्रम आणखी वाढल्याची चर्चा आहे. विशेष 2 राष्ट्रवादीची शकले झाल्यानंतर ती पुन्हा एकत्र करण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या अकाली एक्झिटने ती चर्चा मावळली आहे. थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी इंडिगोने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोने या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे. सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 15,000 रुपयांनी वाढले. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात देखील 3,700 रुपयांची तेजी दिसून आली. धुळे तालुक्यातील कापडणे गावात 2 तरुणांकडून हातात कोयता घेऊन खुलेआम दहशत माजवली जात असल्याचा आरोप करत सुमारे 250 ते 300 ग्रामस्थांनी 23 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे सामूहिक निवेदन सादर केले. संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच सोनगीर पोलीस स्टेशन यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील बसस्थानक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या 2 सराईत गुंडांना सोनगीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी या संशयित आरोपींची गावातून धिंड काढली. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. धुळे तालुक्यातील कळंभीर येथे विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह 4 गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटातील पिकअप वाहनाच्या भीषण अपघात प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले होते. नंदुरबार तालुका विधायक समितीचे GT पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, करिअर कट्टा विभाग आणि क्वेस्ट कॉप लिमिटेड पुणे यांच्यातर्फे महाविद्यालयात मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा झाला. यात 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी क्वेस्ट कॉप लिमिटेड पुणेकडून टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी विविध पदांवर 25 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.